असताना रामू माझी चिंताच नव्हती काही, सावली बनून माझी पाठी सदैव राही, सावली बनून माझी पाठी सदैव राही। आता या साहेबाशी रामू टाकील नातेने तोडून, रडता रडता बोले बाबा रामू काग गेली मला सोडून, रडता रडता बोले बाबा रामू काग गेली मला सोडून। शिक्षणासाठी माझ्या दिन रात झिजली तू रामू। अगं रामू मी परदेशी असताना तुला घर खर्चासाठी पैसे पाठवायचो, पण शेण गवऱ्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशावर तू घर खर्च चालवायची। आणि मी माहेरी आल्यावर तेच पैसे मला पुस्तक विकत घेण्यासाठी द्यायची रामू। अगं मी पाठवलेला पैसा तू जर घर संसारात वापरला असता, अगं मी पाठवलेला पैसा तू जर मला पुस्तक विकत घेण्यासाठी दिला नसता तर हा तुझा साहेब बॅरिस्टर झाला नसता, अगं रमा या समाजाचं गणित सोडवण्यासाठी मला खूप शिकावं लागलं, या समाजाचं गणित सोडवण्यासाठी मला खूप शिकावं लागलं। पण अडाणी असून सुद्धा माझ्या संसाराचं न सुटणारं गणित तू सोडवलं, माझ्या संसाराचं न सुटणारं गणित तू सोडवलं। अगं रमा तुझ्या अडाणीपणाला माझी संपूर्ण विद्वत्ता आज लादायला लागली ग, माझी संपूर्ण विद्वत्ता लादायला लागली ग। रमा तुला स्वतःच्या जीवाची व मृत्यूची चिंता नव्हती, पण माझ्या जीवाची व जगण्याची नेहमी काळजी वाटायची। रमा तूच म्हणत होतीस की साहेब माझा मृत्यू तुमच्या समोर व्हावा, मी भरल्या कपाळानं तुमच्या समोर जावं। आणि रमा बघ आज तेच झालं। अगं समाजाच्या सुखासाठी मी तुला कधी सुख देऊ शकलो नाही, समाजाच्या सुखासाठी मी तुला कधी सुख देऊ शकलो नाही, पण याचं गारहाण तू माझ्याकडे कधी केलं नाही। मला आठवतं तू एकदा केलेला तो दागिन्याचा हट्ट, तेव्हा मी तुला भरपूर दागिने आणून दिले आणि अट घातली की रमा हे सगळे दागिने अंगावर घाल, पण कपाळाला कुंकू लावू नकोस। हे ऐकून तुझं मन गहिवरलं, तू ढसा रडू लागली, सर्व दागिने लांबवर फेकून दिले आणि कपाळाचा कुंकू राखून ठेवलास रमा। अगं ते दागिने जर त्यावेळेस तू लांब फेकले नसते तर या कोटी कोटी समाजाच्या हृदयात तू आज दागिना झाली नसती। शिक्षणासाठी माझ्या दिन रात झिजली तू, चिंता करून सदैव आसवात विजली तू, चिंता करून सदैव आसवात विजली तू। शेवटी तुला माझ्यापासून मृत्यूने येतील ओढून, रडता रडता बोले बाबा रामू काग गेली मला सोडून, रडता रडता बोले बाबा रामू काग
मधला कधी दुःख दिले नाही ग रामू तू मधला कधी दुःख दिले नाही ग रमा अरे आठवते मला त्या धारवाडच्या वसतिगृहामधली गोष्ट मुलं उपाशी झोपली होती वसतिगृहामधलं राशन संपलं होतं ते बघून अगं आयुष्यभर तू उपासमार सहन केली म्हणून त्या मुलांची उपासमार तुला पाहावली गेली नाही वराळे मामांना बोलवलं आणि हातातल्या सोन्याच्या बांगड्या वराळे मामांना दिला आणि सांगितलं की या बांगड्या गहाण ठेवा आणि या मुलांना राशन द्या वसतिगृहामध्ये राशन भरलं गेलं हातानं स्वयंपाक केला आणि हातानं तू मुलांना जेवू घातलंस रमा अगं रमा तू हातानं मुलांना जेवू घातलं अगं रमा माझ्या संघर्षानं संस्कृतीचा इतिहास बदलला रमा माझ्या संघर्षानं संस्कृतीचा इतिहास बदलला पण तुझ्या त्यागाविना माझा इतिहास कधीच वाचला जाणार नाही माझा इतिहास कधीच वाचला जाणार नाही रमा मी या संपूर्ण जगाशी भांडलो आणि जिंकलो पण तुझ्या त्यागापुढं आज मी हरलो ग तुझ्या त्यागापुढं आज मी हरलो ग मी लेखणीनं गुलामी दूर केली पण त्या लेखणीतली तू न संपणारी शाही झाली अगं मी लेखणी रूपी तलवार झालो पण त्या तलवारीची तू न तुटणारी धार झाली रमा अगं रमा तुला वेळ प्रसंगी उपासमार सहन करावी लागली आणि त्या उपासमारीमुळे तुला पोटची 4 पोरं सुद्धा गमवावी लागली अगं मी जगाचा इतिहास वाचला मी संपूर्ण जगाचा इतिहास वाचला पण कुठल्याही इतिहासात तुझ्यासारखा त्याग मला वाचता आला नाही रमा अगं तुझ्या त्यागापुढं आज मला माझी कष्ट अपुरी वाटतात वयाच्या 9 वर्षापासून तू हा संघर्ष केला रमा अगं वयाच्या 9 वर्षापासून तू हा संघर्ष केला पण आज सुखाची घडी आली असताना मला सोडून गेली रामू तुझं माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे मी काही केलं तरी ते मला फेडता येणार नाही अगं मी नव पंढरपूर निर्माण करणार आहे अगं रमा तुला सांगितल्याप्रमाणे तुझा हा साहेब नव पंढरपूर निर्माण करणार आहे पण ते पंढरपूर पाहायच्या आधीच तू निघून गेली माझे बाबा गेले माझी आई गेली माझी आत्या गेली आणि आता तूही मला सोडून गेली रमा तूही मला सोडून गेली तुझ्या विना हा तुझा साहेब बघ आता निराधार झाला तुझा साहेब एकटा झाला रामू तू मधला कधी दुःख दिले नाही ग रामू तू मधला कधी दुःख दिले नाही ग तुला तुझ्या साहेबानं सुख दिले नाही ग सुख दिले नाही ग खरतही कायमची रामू